आणि त्या मेमरीज एकदा झाल्या ना एवढ्या yeah. लहान वयामध्ये Yeah. की मग आणखीन भीती वाटायला लागते. करेक्ट. So yeah, it was not that pleasant with Rishi Kapoor sir. Of course, he's not there. God bless his soul. But I didn't have a great experience. आणि कुठल्या हिंदी स्टार्स बरोबर किंवा हिंदी फिल्ममध्ये तू काम केलंस? Yeah, I've done immediately after EMI. I did a film called Don't Worry Be Happy. आणि त्याच्यामध्ये सगळे दिग्गज कलाकार होते. विनय पाठक सर वॉज माय फादर. राजपाल यादव होते. संजय मिश्रा, विजय राज ह्यांच्यावर मी केलं आहे. मला अजून एक छान किस्सा सांगावा असं वाटतो की EMIची एक प्रेस कॉन्फरन्स होती आणि त्याला मलाही बोलवलं होतं बिकॉज आय वॉज वन ऑफ द हिरोज. आणि ना सगळेजण स्टेजवर बसले होते, राईट फ्रॉम संजय दत्त, अर्जुन रामपाल, उर्मिला, एव्हरीबडी. इट वॉज अ बिग मीडिया कॉन्फरन्स. आणि मग मला असिस्टंट्स म्हणले की हां तो आप नीचे बैठ जाओ बिकॉज ऑफकोर्स आय वॉज अ नो बडी दॅट टाईम. तर मला खाली बसवलं, खाली म्हणजे ऑफकोर्स ऑडियन्समध्ये बसवलं. आणि प्रेस कॉन्फरन्स सुरू झाली. अर्जुन रामपालकडे माईक गेला आणि अर्जुन रामपाल म्हणाला की बिफोर आय स्टार्ट दिस इंटरव्ह्यू आय वुड लाईक टू कॉल वन मोर हिरो ऑफ द फिल्म ऑन स्टेज. आणि अर्जुन रामपालनी मला स्टेजवर बोलवलं, त्याच्या बाजूला बसवलं. सी दिस स्मॉल थिंग्स मॅटर टू मी. म्हणजे हा मोठेपणा आहे. आय रिसेंटली मेट अर्जुन, त्यांना आत्ता जस्ट रिसेंटली भेटलो आणि मी त्याला रिमाइंड केलं की सर तुम्हाला आठवत आहे का? तो म्हणला या आय रिमेंबर. सो काही काइंड पीपल पण आहेत. देर आर मोस्टली काइंड पीपल, या बट देर आर सम बुचर्स ॲज वेल. बुचर्स ॲज इन बोल बच्चन, खोटे लोक, जेलस लोक, नियत साफ नसलेली लोक, अशी पण आहेत. दोन्ही मराठी आणि हिंदीमध्ये? येस, दोन्हीमध्ये. दोन्हीमध्ये. सो या इट हॅज बीन अ रोलर कोस्टर राईड फॉर मी. बट एक मी नक्की सांगेन मंजिरी की मॅन लर्न्स फ्रॉम फेलियर्स ओनली. जर एखाद्या कलाकाराला ना खूप लवकर सक्सेस आला ना, तो नाही शिकू शकत. फेलियर टीचेस यू. मला जो एक सेटबॅक आला ना आयुष्यात, तेव्हा इट टॉट मी अ लॉट की वेन माय फादर डाईड ऑर वेन आय वॉज इन डेट्स, तेव्हा कुणाला कोणाची पडलेली नसते. यू हॅव टू पिक युअर सेल्फ अप. सो हुएवर इज वॉचिंग युअर शो, इट इज ऑल अबाउट मूव्हिंग ऑन अँड नेव्हर गिव्हिंग अप. तुला कर्ज का झालं? कर्ज म्हणजे मला 2 लोकांनी फसवलं. आपल्या वाशीमधले एक लोक आहेत, मला नावं नाही घ्यायची त्यांची. हां, म्हणजे असे असतात ना बोल बच्चन की अरे सर इन्व्हेस्ट करता हूँ मैं, चलो करते हैं. आणि त्यांनी मी खूप मोठं धाडस केलं की एक हिंदी फिल्म प्रोड्यूस केली. त्याच्यामध्ये गोव्यामध्ये शूटिंग झालं. ती फिल्म आली नाही अनफॉर्च्युनेटली. कोण होतं त्याच्यामध्ये? न्यू कमर्स होते सगळे. इट इज अ गुड स्टोरी. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.